बघा, हा जो नियम आहे खरंच घाणेरडा नियम आहे, हसण्यासारखा नियम आहे. हा पाकिस्तानमध्ये पण नियम नाही, तुम्हाला सांगतो. म्हणजे पाकिस्तानची आपण तुलना करतो त्याच्यामध्ये तिथं पण हा नियम नाही. आणि पाकिस्तानसारख्या लोकांना कळलं तर बापरे, हास्य आणि आपल्या भारताची बदनामी होईल. कारण एका कोंबडीसाठी 30,000 रुपये हे लोक घेतात एका प्रोड्युसरकडून. आज आपल्यासोबत प्रवीणजी मोहारे ते दिव्यवंत न्यूज पोर्टलच्या प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये मुंबई इथे लाभलेले आहेत. त्यांची लढाई सेन्सॉर बोर्डासोबत राहिलेली आहे. प्रवीणजी, काय सांगाल आपण याबाबत? ॲक्च्युली एक हास्यास्पद गोष्ट आहे. आपण VFX, AI आणि आता एक आधुनिक युग आलेलं आहे. ओके. आणि इंग्रज काळामध्ये खास करून जे लगान हा सिस्टम चालू असायचा, ज्या गोष्टीसाठी लगान म्हणजे किंवा टॅक्स घ्यायला नाही पाहिजे त्या कारणासाठी इंग्रज लोक टॅक्स घ्यायचे, त्यासाठी बळजबरी करायचे. आणि म्हणून काही क्रांतिकारक लोकांना त्याविरुद्ध आंदोलन करावं लागलं, फक्त त्या लगानच्या विरोधात. आणि तिथूनच क्रांती घ्यायची होती आणि त्यांनी केलं. पण हे केल्यानंतर आता जी आहे आमची फिल्म इंडस्ट्री एक वेगळ्या प्रकारच्या लगानचा सामना करत आहे. तो लगान कोणता? 2004पर्यंत काही अशा प्रकारची गोष्ट नव्हती की एक जनावर म्हणजे एक गाय, म्हैस, कोंबडी, बकरी या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या पारंपरिक गोष्टी म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे जे जनावरं असणं खूप आवश्यक आहे. ओके. ह्या जनावरांना दाखवताना आपण फिल्ममध्ये जेव्हा बघतो तर प्रत्येक प्रोड्युसरकडून 30,000 रुपये पेटाच्या मार्फत पेटा ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया हा वसूल करतो आहे. तर कशा प्रकारे प्रत्येक प्रोड्युसरला सर्टिफिकेटची गरज असते सेन्सर बोर्डाच्या मार्फत. त्या सेन्सर बोर्डामध्ये असा नियम लावलेला आहे की बाबा इन्होंने अगर पिक्चर के अंदर अगर एक जानवर रखा, गाय ठेवली, बकरी ठेवली किंवा एकही अगर कोंबडी, एक छोटीशी फिश, एक मासोळीसाठी सुद्धा त्यांनी पेटाची सर्टिफिकेट घ्यावं तरच ते त्यांच्या बोर्डाचे सर्टिफिकेट देते. अशा प्रकारची नियम लावले. पेटाचं सर्टिफिकेट कधीपासून 2004 पासून लावलेलं होतं ते नियम. मेनका गांधीने नॉर्मली काही नियमाच्या याच्यानं लावलेलं होतं की पिक्चरवाले जे आहेत ते जनावरांवर अन्याय करतात म्हणून. ओके. पण तुम्हाला सांगतो, तेरी मेहरबानी, हाथी मेरी साथी पुष्कळचे पिक्चर बघा. कोणीही प्रोड्युसर किंवा कोणताही डायरेक्टर प्रोड्युसर जनावरांवर बळजबरी करून घेऊ शकत नाही. कारण की जनावरांशी काम करायचं असेल तर तुम्हाला त्याच्याशी प्रेम करावं लागेल, त्याला खायला द्यावं लागेल. एका मोठ्या कलाकाराला त्याचं काम करायचं असतं तर त्याला उपाशी तापाशी घेऊन काम करतात का? नाही. त्याच्याकडे खास लक्ष द्यायला आहे. एखाद्या ठिकाणी असे काही त्याला जेवायला खायला दिलं नसेल म्हणून हा विनाकारण त्या नालायक महामूर्ख लोकांनी हा नियम लावलेला आहे की बाबा पहिल्यांदा सर्टिफिकेट घ्या, सर्टिफिकेटसाठी 30,000 रुपये भरा आणि त्याच्यानंतर तुम्ही पिक्चरमध्ये दाखवू शकता. तर मला एक सांगा, ही कोंबडी कोणाची, बैल कोणाचा? अरे ज्याच्या बैल आहे, ज्याची कोंबडी आहे, ज्याची बकरी आहे त्याला 30,000 रुपये द्या ना. हे ॲनिमल वेलफेअर बोर्डवाले का बरं घेतात? याच्या विरुद्ध माझ्या आंदोलन चालू. सेन्सॉर बोर्डाविषयी आपली जी तक्रार आहे, हां, मुख्य मागणी अजून काय तुमची? बघा, सेन्सर बोर्डाने स्वतः याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी नियम लादलेला आहे म्हणून यांना अक्कल नाही आहे का की बाबा एक मुर्गी केली, यांनी काय म्हटलं आहे की ॲनिमल वेलफेअर बोर्ड का एक नियम लगाया की जो भी ॲनिमल दिखा उसके लिए सर्टिफिकेट लो. अरे पण तुमचा दिमाग कुठं गेला की एका कोंबडीसाठी तुम्ही सर्टिफिकेट आणायला लावता? त्या प्रोड्युसरला तो नाईलाज असतो ना. तुम्ही मेन्शन केलं की टेक द AWPI सर्टिफिकेट, त्याशिवाय तुम्ही सर्टिफिकेट देत नाही. तर बिचारा तो 30,000 भरतो आणि टोटल प्रक्रिया करताना 40-50,000 असते जातात त्याचे. विनाकारण 40-50,000 रुपये घालून तो बिचारा सर्टिफिकेट आणतो. तर सवाल तो नाही की एक प्रोड्युसर जेव्हा लाखोची पिक्चर बनवतो तर 30,000 देऊ शकतो. पण हा लगान आणि हा ही बळजबरी नाही का? हा अन्याय नाही का? एक घेतो म्हणून तुम्ही घेता. तर अजून सिनेमा तयार करणं हीच क्लिष्ट प्रक्रिया असते आणि परत त्यामध्ये अजून काही NOC जर आणायला लागल्या तर ते प्रोड्युसरला जरा गुंतागुंतीचं होऊन जातं. हां, डेफिनेटली. पुष्कळसे प्रोड्युसर काय करतात आजकाल, अरे यार कोण झंझट में पडेगा, क्यों डॉक्टर का सर्टिफिकेट लावा, ये वाले सर्टिफिकेट. तो बिचारा काय करतो माहिती आहे का? त्याच्यानंतर स्टॉप शॉट टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या फिल्म मेकिंग करताना जेव्हा आपण गावखेड्यामध्ये जातो आणि त्यावेळेस ज्यांचे बैल, ज्यांच्या गाई म्हशी आपण जेव्हा तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतो, प्रोड्युसर काय करतो त्या जनावर मालकांना 1,000 रुपये 2,000 रुपये आता ते पण त्यांची जाते ना हातातून. हां, म्हणजे आता प्रोड्युसर काय करतो VFX किंवा स्टॉक शॉटचा उपयोग करतो. अच्छा प्रवीणजी, सरकारला काय मागणी आपली? बघा, हा जो नियम आहे खरंच घाणेरडा नियम आहे, हसण्यासारखा नियम आहे. हा पाकिस्तानमध्ये पण नियम नाही, तुम्हाला सांगतो. म्हणजे पाकिस्तानची आपण तुलना करतो त्याच्यामध्ये तिथं पण हा नियम नाही. आणि पाकिस्तानसारख्या लोकांना कळलं तर बापरे, हास्य आणि आपल्या भारताची बदनामी होईल. कारण एका कोंबडीसाठी 30,000 रुपये हे लोक घेतात एका प्रोड्युसरकडून. तर माझी सरकारला एक विनंती आहे की हा नियम लवकरात लवकर व्हावा
पैसे देऊ शकतो, प्रत्येक व्यक्तीचं देऊ शकतो, पण विनाकारण बळजबरीनं हा अन्याय नको. म्हणून मी लवकरात लवकर या नियमाला AWB आणि पेटाच्या नियमाला सेन्सर बोर्डातून हटवण्याची मागणी करतो आहे. आणि दिव्यवदन न्यूज चॅनल्स या मीडियाने मला हा न्यूज देण्यासाठी प्रेरित केलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. नमस्कार. नमस्कार.